पाहुयात पुढची बातमी। पुण्यात आज होणाऱ्या विकास कामांच्या भूमिपूजनावरून महायुतीमध्ये वाद रंगलाय। वडगाव शेरीमधील 300 कोटींच्या विकास कामांचं भूमिपूजन होत आहे आणि त्या संदर्भात अजित पवार गटानं बॅनरबाजी केली आहे। मात्र त्यावर शिंदे आणि फडणवीस यांचा फोटो वापरलाच नाहीये। त्यावरून आता भाजपचे नेते जगदीश मुळीक यांनी अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे यांच्यावर निशाणा साधलाय। महायुती धर्म फक्त आम्हीच पाळायचा का? विकास कामांचं श्रेय एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांचंही आहे। मग पोस्टवर यावेळेस फक्त अजित पवारांचाच फोटो कशासाठी, असा सवाल जगदीश मुळीक यांनी ट्विट करून उपस्थित केलाय। तर अजित पवारांच्या हस्ते होणाऱ्या उद्घाटनापूर्वीच मुळीक आणि टिंगरे हे एकमेकांना भिडल्यानं आता महायुतीत ऑल इज नॉट वेल असल्याचं चित्र आहे। मागे झालेल्या जनसन्मान यात्रेवेळेस देखील शिवसेना भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा वाद आपल्याला पाहायला मिळाला होता। तर मुळीक यांनी नेमकं काय ट्विट केलंय पाहूया। वडगाव शेरी विधानसभेत महायुतीचा धर्म काय? भाजप आणि शिवसेनेनेच पाळायचा का? महायुतीचा धर्म पाळणं ही महायुतीतल्या प्रत्येक घटक पक्षाची जबाबदारी आहे। पण वडगाव शेरीच्या या आमदारांना महायुतीचा विसर पडलाय। वडगाव शेरीमध्ये 300 कोटींच्या विकास कामांचं भूमिपूजन होतंय। हे नागरिकांच्या दृष्टीने आनंदाची गोष्ट आहे, पण या विकास कामांचा पाठपुरावा आमच्यासारख्या महायुतीतील मंडळींनी केलाय। हे आमदार जाणीवपूर्वक विसरतायत। 300 कोटींच्या विकास कामांचा निधी मिळतो तेव्हा त्यात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचंही योगदान आहे। पण त्यांचा साधा फोटो टाकण्याचंही सौजन्य आमदार महोदय श्रेय लाटण्याच्या स्वार्थी भावनेत दाखवले नाहीये। वडगाव शेरीचे आमदार महायुतीचा धर्म पूर्णपणे विसरून गेलेत। ज्या सरकारनं हे मंजूर केलंय त्या सरकारला विसरून गेलेत। या सरकारचे प्रमुख एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा साधा फोटो देखील त्यांनी टाकलेला नाहीये। केवळ स्वतःच्या स्वार्थापायी महायुतीचा धर्म विसरणं हे योग्य नाहीये। महायुतीचा धर्म पाळणं हे महायुतीतल्या प्रत्येक कार्यकर्त्याचं कर्तव्य आहे। तर तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो की हा कार्यक्रम शासकीय आणि ही सगळी भूमिपूजन शासकीय इमारतींची आहे। पहिलं म्हणजे अहिल्या भवनाची पाहणी करणं, मेंटलच्या नवीन मेंटल उभारण्याच्या याचं भूमिपूजन आहे, सेटलमेंट कमिशनरचं भूमिपूजन आहे आणि शासकीय इमारतीचं भूमिपूजन आहे। तर ह्याचं पत्रिका काढण्याचं काम हे प्रशासनाचं असतं। त्यांनी त्यांच्या पद्धतीने जे प्रोटोकॉल असेल त्या पद्धतीने केलेलं आहे। आणि ज्यावेळेस एखाद्या पक्षाचा नेता जर माझ्या मतदारसंघात येणार असेल तर आमचे कार्यकर्ते असेल किंवा पदाधिकारी असेल त्यांच्या मार्फत त्या ठिकाणी स्वागताचे फ्लेक्स लावले जातात, कार्यक्रमाचे फ्लेक्स लावले जातात। त्यामुळे तशा पद्धतीने ते झालेले, त्याच्यामध्ये कुठेही कुणाचा अवमान किंवा युतीचा धर्म पाळला नाही अशा पद्धतीने कुठेही आमची भावना नाही। सगळे सरकारचे कार्यक्रम आता त्या कार्यक्रमामध्ये आमच्या स्तरावर ठरवलेलं आहे, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी ज्या त्या भागातले उद्घाटन, जसं परवा पुण्याचं ब्रिजचं उद्घाटन आपण केलं, त्यामध्ये तिथल्या लोकप्रतिनिधींची नावं असतील। तो कार्यक्रम ज्या डिपार्टमेंटचा असेल त्या डिपार्टमेंटच्या मंत्र्याचं नाव असेल, जो उद्घाटन करणार आहे त्याचं नाव असेल। त्याच्यावर माझी आपल्याला विनंती आहे की ह्या गोष्टीला फार काही तुम्ही महत्व देऊ नका। आम्ही मुख्यमंत्री आणि देवेंद्रजी तिघांनी मिळून हे सगळं ठरवलेलं आहे आणि तशा पद्धतीनं कारवाई चाललेली आहे। जर याच्यातनं कुणाचा गैरसमज झालेले असतील तर मी सांगितलेल्या गोष्टीची त्यांनी नोंद घ्यावी।